आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. तानंग फाट्याजवळ भीषण अपघात, ग्रामसेवक महेश ममाणे जागीच ठार. जत तालुक्यातील धावडवाडी येथील मूळ रहिवासी तथा कोसरी येथील ग्रामसेवक महेश मनोहर ममाणे वय 55 याचा तानंग फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या इंडिका कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार महेश ममाणे हे आपल्या इंडिका कार MH18T245 मधून जतहून सांगलीकडे येत होते. तानंग फाट्याजवळील एका धाब्यासमोर मिरजकडील बाजूस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला GJ04PB 8195 त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की इंडिका कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. या भीषण अपघातात महेश ममाणे हे कारमध्येच अडकून पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी ते कारमध्ये एकटेच प्रवास करत होते. घटनेनंतर महामार्ग वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी बचाव पथकाने क्रेनच्या साहाय्याने इंडिका कार कंटेनरमधून बाहेर काढली. त्यानंतर ममाणे यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश ममाणे हे जत तालुका ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. ममाणे हे सध्या मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबासह सांगली येथे वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा 12वीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान रात्री काही सहकारी ग्रामसेवक मित्रांसोबत फिरायला जाण्याचा त्यांचा बेत असल्याचेही समजते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारवरील नियंत्रण सुटल्याने ते थेट कंटेनरच्या मागील बाजूस घुसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.